माझं तोंड दिसतंय. तू इकडे कर ना कॅमेरा. असं हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? बरेच दिवसानंतर आलेलो आहे मी व्हिडिओ घेऊन. तर सकाळी 5 वाजलेले आहेत आत्ता आणि आजचा प्लॅन आहे की पालीचा गणपती करायचा आहे. एक छोटंसं गिफ्ट भेटलंय, ते लावायचा जरा प्रयत्न करतोय. 2000 years later. हा, फायनली लागला एकदाच. हे लावून दे. चला. सकाळचा व्ह्यू किती मस्त आहे, भारी वाटतं असं सकाळच्या क्लायमेटमध्ये. आणि आता आम्ही या पुणे हायवेला आहोत, जुना पुणे हायवे. आणि इथूनच जातो, तो पालीला रस्ता जातो मधून खालापूरवरून. अरे भाई, मधीच काय तो पालीचा प्लॅन आमचा जरा अनएक्सपेक्टेड होता, म्हणजे अचानक ठरवला होता. पण झाला तो व्यवस्थित सक्सेसफुल. असे अनएक्सपेक्टेड प्लॅन्स खरेच होतात, नाहीतर प्लॅन केलेले अजिबातच होत नाहीत. काय मागवलं मॅडम? इडली वडा. इडली वडा, इडली वडा सांबार, पोंगल पोळी. पोंगल पोळी. बस झालं. चॉय चॉय. काय? चॉय चॉय. चॉय 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 चॉय. मी झोपलो किती वाजता माहितीये का तुला? कितीला? 2च्या नंतर झोपलो. काय एवढं वेळ काय करत होतीस तिकडे? आली आपली. लगेच आली रे. तुझी बेलं वाजतील आता. लगेच आली. बेल वाजलं. बेल बेल पण नाही, बेल. नाश्ता करून झालेला आहे आमचा आणि आता आम्ही परत बॅक टू रोड चाललो आहोत. तर लोकेशन लावून घेतोय मी, कारण नंतर नेटवर्क मिळणार नाही म्हणून. तर आता आपण स्टार्ट करूया आपली राईड परत एकदा. आयला शेंबडी. गावाचं नाव लय भारी होतं, शेंबडी गाव. हे लय भारी नाव होतं, शेंबडी. पण हा रस्ता बघा, काय भारी रस्ता आहे. दोन्ही साईडनी झाडं आणि मधून रस्ता. खूप भारी वाटतं. पावसाळ्यामध्ये पण इतकं भारी वाटतं ना, मस्त राईडला मजा येते. आणि हा रस्ता संपूच नाही असं वाटतं. आणि पोहोचलेलो आहोत आम्ही पालीला. हा पालीचा रस्ता इथून सुरुवात होते आणि हा जो रस्ता दिसतोय हा खूप छोटा रस्ता आहे पुढे जाईपर्यंत, मंदिरापर्यंत. जवळपास पोहोचतच आलेलो आहोत आणि ही आहे मंदिराची एंट्री इथून. तर आता इथून आपण आत जाणार आहोत. आम्ही आता पालीमध्ये आलेलो आहोत. तर पालीमध्ये बल्लाळेश्वर मंदिर आहे. तर मंदिरामध्ये आता गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला चाललो आहोत. तर ही माझी बहीण आहे सोबतच. तर आम्ही आता चाललो आहोत पालीच्या गणपतीला. समोर का समोर स्वतःकडे गेलायस, उलटा झाला. सरळ कर, सरळ सरळ. हा, असं असं आता कर माझ्याकडे. ए नाही, माझं तोंड दिसतंय. तू इकडे कर ना कॅमेरा. असं असा नाही, असा फोटो असा काढायचा आहे. जा पाठी. पाठीचा. अगं थांबलोस कसं? नको, चालू ठेव, चालू ठेव. अष्टविनायकपैकी तिसरे गणपती म्हणजे पालीचे श्री बल्लाळेश्वर. एक प्राचीन आणि जागृत मंदिर आहे. पुराणकथेनुसार पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता. तो रोज जंगलात मातीपासून गणपती बनवून मनापासून पूजा करत होता. त्याची भक्ती वडिलांना मान्य नव्हती. एक दिवशी त्यांनी बल्लाळाला झाडाला बांधले, पण
तरीही तो अखंड गणपती बाप्पा मोरया असा जप करत राहिला. बल्लाळची निष्ठा पाहून श्री गणेश प्रसन्न झाले आणि दर्शन दिले. बंधने तोडली आणि बल्लाळाच्या इच्छेनुसार या ठिकाणी वास करून श्री बल्लाळेश्वर म्हणून स्थिर झाले. वाजले किती? 9 वाजून गेले. आता खेडला जायचं. दर्शन घेऊन झालेलं आहे बाप्पांचं. धन्यवाद.